मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना सूचना करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. छत्रपती संभाजी महाराज की. इचलकरंजीच्या इतिहासामध्ये दुसरं मानाचं पान शिवतीर्थच्या उद्घाटनानंतर वाघाच्या छाव्याचं इचलकरंजीमध्ये आगमन होतंय. ना भूतो ना भविष्यती शिवतीर्थचा कार्यक्रम आपण सर्वांनी पार पाडला आणि एक फोटो झळकला. शिवाजी महाराजांचा पुतळा वर अश्वारूढ तळ्यावर आहे आणि त्याच्या समोरनं शंभूराजे निघालेत. शिवछत्रपती शंभूराजांच्याकडे पाहतायत. हा इचलकरंजीतला फोटो सगळ्या देशभर गेला आणि शंभूराजांचं आगमन इचलकरंजीमध्ये झालं. छावा आज अवतरलाय आणि त्याच्या उद्घाटनासाठी ज्यांनी औरंग्याचं नाव औरंगाबाद पासून बदलून छत्रपती संभाजीनगर केलं ते राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी तमाम इचलकरंजी वासियांच्या वतीनं आदरणीय मुख्यमंत्र्यांचं मनापासून हात वर जोडून टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करायचं आहे. मनापासून मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत. तिथं उपस्थित असणारे ज्यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आग्रह धरला आणि एकनाथ शिंदे साहेबांनी साहेब ह्या पुतळ्याची परवानगी एका दिवसात दिली आणि हा पुतळा उभा राहावा याच्यासाठी म्हणून मी असेन, आमदार साहेब असतील, सर्व शिवप्रेमी असतील, इचलकरंजीच्या आम जनतेनं जंग पिछाडला आणि आज शिवप्रभूंचा छावा अवतरला. याचं सगळं श्रेय माझ्या इचलकरंजीतील तमाम नागरिक बंधू भगिनींना आहे. या सगळ्यांच्या विचारानं भिडे गुरुजींच्या आशीर्वादानं ही एक नवी क्रांतीची ज्योत इचलकरंजीमध्ये लहरते. या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय चंद्रकांत दादा, उपस्थित ज्यांनी मनोगत व्यक्त केलं नाही अजून व्यक्त करायचे ते आदरणीय पालकमंत्री आमचे नेते सन्माननीय प्रकाशरावजी आबिटकर, तरुण युवक नेतृत्व आपले धडाडीचे आमदार सन्माननीय राहुलजी आवाडे, उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक हळवणकर साहेब, माने साहेब, आदरणीय महाडिक साहेब. मी मुद्दामून आयुक्तांचं सुद्धा कौतुक करेन की 8.5 महिन्यात हा पुतळा उभा करण्यासाठी महापालिकेनं खऱ्या अर्थानं योगदान दिलं आणि अतिशय कमी वेळेमध्ये आपण हा पुतळा उभा करू शकला. हाथी घोड़े तोफ तलवारे फौज तो तेरी सारी है पर जंजीर में खड़ा राजा मेरा अब भी सभ्य. शिवछत्रपतीच्या छाव्याचं आगमन होत असताना इचलकरंजीमध्ये एक चैतन्याचं वातावरण आज खऱ्या अर्थानं आहे. मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे, आभार मानले पाहिजेत ते आपल्या सर्वांचे, भिडे गुरुजींचे, की पहिल्यांदा हा संकल्प घेऊन त्या निमित्ताने या ठिकाणी काम केलं आणि प्रकाश आवाडे साहेब आमदार असताना त्यांची ही स्वतःची इच्छा होती की ह्या चौकामध्ये या ठिकाणी पुतळा उभा राहावा. मी मुद्दामून सांगेन संभाजी चौकामध्ये आपण एखादा कार्यक्रम घेऊ, तिथेही या ठिकाणी कार्यक्रम घेऊ, पण छत्रपतींचा छावा त्यांच्याच रांगेमध्ये इथं येऊन उभा राहिला आणि अवतरलाय हे आमच्यासाठी मानाचं आणि बहुमानाचं पान आहे. निश्चितच खासदार म्हणून त्या पायरीचा दगड होण्याचा सन्मान सुद्धा मला मिळाला. शिवतीर्थचा अर्पण सोहळा हळवणकर साहेब आपण सर्वांनी स्वामी वहिनींनी माझ्या हस्ते आपण या ठिकाणी घडवलात आणि माझं भाग्य आहे की शंभू तीर्थाचा सुद्धा पायाचा पहिला दगड खासदार म्हणून मला होता आलं. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं साहेब आणखी एक काम आपण या ठिकाणी केलंय. अनेक गावं असतील ते हिंदुत्व मानत असतील, आमचं इचलकरंजी हिंदुत्व जगतंय आणि इचलकरंजीच्या आम जनतेनं भगव्याची झालर आणि त्याची लाज कायम त्या ठिकाणी ठेवले. माझ्याच लोकसभा मतदारसंघातील आपल्या कॅबिनेटनं निर्णय घेतला, केंद्राची त्याला परवानगी मिळाली. साहेब
इस्लामपूरचं नाव बदलून सुद्धा ईश्वरपूर करण्याचा निर्णय या शासनानं त्या ठिकाणी घेतला. आम्हा सर्वांना प्रेरणा देणारं, बहुजन समाला 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन जाणारं, स्वतःची प्राणाची आहुती देव देश आणि धर्मासाठी देणारं शिवप्रभूंच्या छाव्याचं हे प्रतिकृती या ठिकाणी उभी राहते. आणि मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याला वंदन करण्यासाठी इचलकरंजीमध्ये येत आहेत. हेच आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. मी आम्हा सर्वांच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर साहेब, इचलकरंजीमध्ये विविध विकास कामांना चालना आपण या ठिकाणी देत आहे. इचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न बाकी विसरू नका. आपण शब्द दिलाय तो शब्द बाकी आपण पुरा करावा, एवढी कळकळीची विनंती खासदार म्हणून या ठिकाणी आपल्या पायाशी करतो. आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलाय. शिवाजी महाराजांच्या सुपुत्राचं दर्शन घेण्यासाठी इचलकरंजी सज्ज झाले. 7 दिवस सोहळा सुरू आहे आणि आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होतोय. दादा पाठीशी येऊन उभा राहिलेत. मी भाषण संपवताना एवढंच सांगणार आहे, इचलकरंजीच्या तमाम नागरिकांच्या स्वप्नातला हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय. 7 दिवस हा कार्यक्रम चालू आहे आणि आज त्याचा समारोप त्या ठिकाणी होतोय. दिमागदार सोहळा, नजर जाईल तोपर्यंत या ठिकाणी शिवप्रेमी आज रस्त्यावर अवतरलाय. उन्हा तानाची त्यांनी पर्वा केलेली नाही. माझ्या राजाचा पुतळा इथं या ठिकाणी उभा राहतोय. त्याच्या सलाम करण्यासाठी, त्याला मुजरा करण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व शिवप्रेमींचं मी मनापासून ऋण आणि आभार व्यक्त करून माझं लांबलेलं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 12,500 वर्षापूर्वी प्रभू रामचंद्राचा जन्म झाला असं आपण मानतो. त्या रामाचं मंदिर अयोध्येत झालं. तेव्हापासून वारकऱ्यांची अध्यात्माची पताका भगवी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्याच्याही आधीच्या अनेक योद्ध्यांची शौर्याची पताका सुद्धा भगवी. अशा दोन्ही पताका घेऊन हा समाज चाललाय. त्या दोन्ही पताका, अध्यात्माची आणि शौर्याची, आपल्या 2 खांद्यावर घेऊन महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी रात्रीचा दिवस करणारे, रात्रंदिवस काम करणारे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं. भगवा धरला नाही आम्ही भावनेच्या भरात. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिव शंभू महाराजांनी तो रोवलाय तुळशी सारखा आमच्या दारात. धगधगता लावा स्वराज्याचा छावा. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की. बोल सियापति रामचंद्र की. पवन सुत हनुमान की. उमापति महादेव की. बोलो जी भाई सब संतन की. सनातन हिंदू धर्म की. गौ माता की. भारत माता की. छत्रपति शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की. बोल पार्वती पते हर हर. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज त्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी आपण सगळे एकत्रित आलो आहोत. हे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचा विचार हा सामान्य माणसामध्ये, तरुणांमध्ये रुजवण्याचं काम करतात. असे आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी, सन्माननीय प्रकाश आंबेडकरजी, चंद्रकांत दादा पाटीलजी, प्रकाश अण्णा आव्हाडेजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित अशोक मानेजी, सुरेश हळवणकरजी, आमचे लोकप्रिय खासदार धैर्यशील मानेजी, लोकप्रिय आमदार ज्यांनी मला निमंत्रित केलं ते डॉक्टर राहुल आव्हाडेजी, श्रीमती पल्लवी पाटील, श्री महाजन गुरुजी, श्री प्रसाद जाधव, श्री मंगेश मस्कर, मंचावरील सर्व मान्यवर. आणि या ठिकाणी इथपर्यंत माझी नजर जाते, मला भगवं वादळ दिसतंय. असे सगळे या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व धर्मप्रेमी, भगवा प्रेमी भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे
की ज्यांच्याबद्दल म्हटलं गेलं देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, असे छत्रपती संभाजी महाराज यांच्या अतिशय भव्य सुंदर अशा पुतळ्याचं अनावरण करण्याची संधी या ठिकाणी मला मिळाली. मी खऱ्या अर्थानं ही जी काही स्मारक समिती आहे, आमचे भिडे गुरुजी आहेत, आमचे खासदार आमदार मंत्री महोदय आहेत आणि आपण सगळे आहात, आपल्या सर्वांचे आभार मानतो की हे पुण्यकर्म करण्याची संधी आपण मला दिली. खरं तर आजचा दिवस माझ्याकरता इतका पुण्यवान आहे. इचलकरंजीत आल्यानंतर पहिल्यांदा महाराजांच्या प्रतिमेला नमन करण्याची संधी मिळाली. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला नमन करण्याची संधी मिळाली. इथनं मी सांगलीला चाललो आहे. त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं उद्घाटन आम्ही करणार आहोत आणि तिथनं पुण्याला जाऊन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका स्मारकाचं उद्घाटन करणार आहोत. त्यामुळे आजचा खरा हा दिवस हिंदवी साम्राज्याला पूर्णपणे समर्पित अशा प्रकारचा दिवस आज मला व्यतीत करण्याची संधी मिळाली आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. मी पहिल्यांदा तर अभिनंदन करेन इथल्या समितीचं की ज्यांनी अतिशय पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात लोक सहभागातून हा पुतळा या ठिकाणी उभारला. याचा खालचा भाग जरी शासनाच्या माध्यमातून आपले खासदार साहेब आमदार साहेब यांनी तयार केला, तथापि मला ही गोष्ट अतिशय मनापासून आवडली की आपल्या छत्रपतींचा पुतळा, आपल्या युवराजांचा पुतळा हा जनसहभाग त्याच्यामध्ये असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण हा शासनाचा पुतळा असू शकत नाही, हा जनतेचाच पुतळा आहे, हे जनतेचंच स्मारक आहे. आणि म्हणून मी आपल्या इचलकरंजीकरांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि जसं खासदार साहेब बोलले, हे शहर भगवं शहर आहे. या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं या ठिकाणी एक जे तेज आम्हाला पाहायला मिळतं ते खरोखर अत्यंत महत्वाचं आहे. आणि ही देखील मला असं वाटतं उत्तम योगायोग आहे की एकीकडे महाराज आणि दुसरीकडे छत्रपती संभाजी राजे यांचे दोन्ही पुतळे आपल्या सगळ्यांना या गोष्टीचं स्मरण देत राहतील की आज आपण भगव्या टोप्या, भगवे फेटे आणि भगवा झेंडा घालून, झेंडा हाती घेऊन या ठिकाणी राहू शकतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज होते. महाराज नसते तर कदाचित हा भगवा रंग कुठेही दिसला नसता. आणि म्हणून हे जे महाराजांचे उपकार आपल्यावर आहेत ते आपण कधी फेडू शकत नाही. खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा या देशातला असा दैदिप्यमान इतिहास आहे की जो प्रत्येकापर्यंत पोचलाच पाहिजे. दुर्दैवाने आमच्या देशामध्ये छत्रपती शिवरायांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा स्वातंत्र्यानंतर देखील दाबण्याचा प्रयत्न झाला. अगदी काल परवापर्यंत CBSE मध्ये जे इतिहास शिकवला जायचा त्या इतिहासामध्ये मुघलांच्या इतिहासाला 17 पानं होते आणि माझ्या राजाला केवळ एक पॅरेग्राफ दिला होता. एका पॅरेग्राफ मध्ये अशा प्रकारचे छत्रपती झाले एवढं सांगितलं जायचं आणि 17 पानं आम्ही बाबर, अकबर, औरंगजेब हे सगळं शिकायचो. पण मी धन्यवाद देईन मोदी साहेबांना, त्यांनी निर्णय बदलला आणि आता एका पॅरेग्राफ मध्ये मुघली साम्राज्य आलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला 21 पानं हे या ठिकाणी इतिहासामध्ये स्थान मिळालं. आणि संपूर्ण मराठी आणि हिंदवी स्वराज्य जे आहे या स्वराज्याचा इतिहास आता आपल्या मुलांना शिकायला मिळतो. खरा इतिहास आपल्या जनाजनापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं. अरे छत्रपती संभाजी महाराज
एक अशी तळपती तलवार होती. 9 वर्ष त्या ठिकाणी औरंग्याला त्यांनी झुंजवत ठेवलं. त्या औरंगजेबाला वाटलं आता छत्रपती शिवाजी महाराज नाही, या महाराष्ट्रामध्ये जाऊन मी त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र कब्जात घेईल आणि महाराष्ट्र कब्जात आला तर हिंदवी स्वराज्य संपून जाईल. त्याला काय माहिती होतं की एक छावा त्या ठिकाणी होता जो रक्षणाकरता तयार होता. औरंगजेब या ठिकाणी आला पण मराठ्यांनी त्याची कबरच या ठिकाणी खोदली. औरंगजेबाला कधी हा मराठी मुलूक जिंकू दिला नाही. 9 वर्षामध्ये 120 लढाया छत्रपती संभाजी महाराज लढले. एकही लढाई कधी हारले नाही. अरे या ठिकाणी दगा झाला नसता तर या छाव्याला पराजित करण्याची ताकद कुठल्या औरंग्यामध्ये नव्हती, कुठल्या मुघलामध्ये नव्हती. अशा प्रकारचा लढवय्या होता. रणनीती असेल, युद्धनीती असेल, या सगळ्या गोष्टी तर त्यांना माहितीच होत्या. पण वयाच्या 14व्या वर्षी संस्कृतचा ग्रंथ लिहिणारे, संस्कृतचे पांडित्य देखील याच आमच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या ठाई होते. 11 भाषा ठाऊक असलेला आमचा राजा, त्यांना त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्याची निर्मिती केली, नाट्याची निर्मिती केली. शौर्य काय असतं ते आपल्याला सांगितलं. खऱ्या अर्थानं सूर्यासारखी प्रतिभा असलेले आमचे संभाजी महाराज होते. आणि म्हणूनच दुर्दैवाने छत्रपती संभाजी महाराज हे जर त्यावेळी दग्या फटक्यामध्ये शहीद झाले नसते तर या देशाचा इतिहास वेगळा राहिला असता. अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी क्रांतीची जी ज्योत पेटवली होती त्यामुळे त्यानंतरही मराठे थांबले नाही. आणि खऱ्या अर्थानं त्यानंतर झुंजवत या मोगली साम्राज्याचा नायनाट करून या संपूर्ण भारतामध्ये अफगाणिस्तान पर्यंत हिंदवी स्वराज्य नेण्याचं काम हे या ठिकाणी मराठ्यांनी केलं. आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी जी ज्योत पेटवली होती ती तेवत ठेवण्याचं काम झालं. आणि म्हणूनच हे केवळ पुतळे नाही आहेत, हे स्मरण आहे आमच्या इतिहासाचं, त्या दैदिप्यमान कारकिर्दीचं, ज्याच्यामुळे आज आम्ही स्वाभिमानाने उभे आहोत. हा स्वाभिमानाचा पुतळा आहे. हा एक असा पुतळा आहे की ज्याने आपल्याला स्मरण येतं की या व्यक्तीने देव देश आणि धर्म सोडला नाही. शरीराची खांडोळी झाली पण प्रत्येक खांडोळीतून त्या ठिकाणी छत्रपतींचं नाव येत होतं, हिंदू धर्माचं नाव येत होतं. अशा प्रकारे तेजाने तळपत असलेलं हे व्यक्तिमत्व आज आमच्या सर्वांना एवढंच सांगताय, आम्हाला देखील जाती पातीच्या भिंती तोडून या ठिकाणी एक राहावं लागेल. आमचं हिंदुत्व, आमचा भगवा ध्वज, आमचा भगवा धर्म हे आपल्याला त्या ठिकाणी शाबूत ठेवावं लागेल. हा हिंदुस्तान जर हिंदुस्तान ठेवायचा असेल तर प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाला त्या ठिकाणी त्याच्यातलं हिंदुत्व हे जागृत ठेवावं लागेल. आणि म्हणूनच आज या ठिकाणी भिडे गुरुजींसारखे आमचे जे गुरुजी आहेत हे ज्या प्रकारे छत्रपतींचा इतिहास हा प्रत्येक युवामध्ये रोपित करण्याचा प्रयत्न करतात, त्यातनं एक अशी पिढी तयार होते जी स्वाभिमानी आहे, ज्याला आपला इतिहास माहिती आहे. आणि आज त्याचंच एक प्रतीक या ठिकाणी या पुतळ्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांचं, इचलकरंजीकर आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो. आज अनेक आपण विकास कामांचंही उद्घाटन करणार आहोत. त्याकरता आपण वेगळा कार्यक्रम घेतलाय, त्याबद्दलही आपल्याला शुभेच्छा देतो. आणि अर्थातच माननीय खासदार साहेब आणि माननीय आमदार साहेब, इचलकरंजीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही हे आश्वासनही आपल्याला या निमित्ताने देतो. आणि पुन्हा एकदा आपण हे पुण्य कर्म करण्याकरता मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की. सर्व समितीचे सदस्य माननीय देवेंद्रजी फोटो काढत असताना माननीय सुरेशराव हळवंकर आभार प्रदर्शन करतील. आज राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री
यांच्या शुभ हस्ते शंभू तीर्थाचं उद्घाटन झालं. भिडे गुरुजी, गजाभाऊ महाजन, चंद्रकांत दादा पाटील, सर्वांनी बसून घ्यायचं. प्रकाश आवाडे, राहुल आवाडे आणि आपले खासदार धनंजय महाडिक आणि सकाळच्या प्रहरी अतिशय मोठ्या संख्येने संभाजी महाराजांच्या या स्मारकासाठी आलेले हे इचलकरंजीतील हजारो शिवभक्तांचं या ठिकाणी